ठीक आहे आलोच मी थांबा इथं. थांबा कशाला हा पड्डीशी द्यायची किती लागतात एक बंडल 2 बंडल संपला विषय लय स्लो यायला करा आप्पा तुम्ही ए माकडा मी काय कशात ठेवतो पैसे हा ठीक आहे आलो वरना आणायला लागतील मला आलो. बघितले सांगतोय का नाही मी असतो तुम्ही लोड घेतो आपा कुठे तो न दिलेला ऍडव्हान्स नाही दिले ऍडव्हान्स? बाबा सत्यनाम. शरणम हृदयम. बोला ताई. बाबा आमच्या जमिनीवरती काही लोकांनी कब्जा केलाय. ती जमीन परत देत नाहीत. काहीतरी उपाय करा बाबा. आमची जमीन मला परत मिळवून द्या. हरकत नाही, मी तुम्हाला एक अंगारा देतो, त्या जागेत नेऊन टाका. लवकरच निकाल तुमच्या बाजूने लागेल. हात पुढे करा. ईश्वराचं नाव घ्या आणि त्या जागेत हा अंगारा टाका. धन्यवाद बाबा. बाबा आमच्या घरावर कोणीतरी करणी केली, काहीतरी उपाय सांगा बाबा. थांबा, सगळे लाईनीत बसलेत, तुम्ही लाईनीतून या. हो, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे बाबांशी. ते काय नाही, तिकडून बसून या. हे बाबा झाल्यापासून मी बघते ही पोरगी सतत ह्यांच्या मागं पुढं असते. असं काय महत्वाचं काम असतं हिचं ह्यांच्याकडं? देवाचं नाव घ्या. धन्यवाद बाबा. विकास हा भाऊ. पाठव त्यांना. बाबा, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बोला. इथे नको, जरा खाजगी बोलायचं होतं. तुम्ही जरा एकांतात बोलू शकता का? इथेच बोला. इथे नको, जरा खाजगी बोलायचं होतं. बघा जरा. आलो मी. विकास, त्या ठिकाणी पवित्र जल ठेवले, घेऊन ये. हो बाबा. मला यांच्याशी बोलण्याची संधीच मिळत नाहीये. आता कसं सांगू यांना? मला बोलायचंय. मी मदत करते, मी सांगते कोणती चावी. काय गरज नाही, सापडेल मला चावी. हे बरं आहे तुमचं, तुम्ही एवढे वाईट वागता माझ्याशी, तरी पण मी आता तुम्हाला मदत करायला आली आहे. काय वाईट वागलो का तुझ्याशी? काय वाईट नाही वागलात. माझ्यावर खजिन्याची सगळी जबाबदारी होती, पण सगळी तुम्ही हिसकावून घेतली. वाईट कोण वागलं, तू का मी? हा अगं पहिल्यापासून ना याची जबाबदारी गोपाळने माझ्या अंगावर टाकली होती, पण तू मध्ये घुसलीस आणि बळकावलं माझ्याकडनं. मी काय नाही बळकवलं, बाबांनी स्वतःहून माझ्यावर जबाबदारी दिली होती, म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारली. तर गॉड बोलून त्याला येडं केलं असेल, पण मी येडा बनणारातला नाही, लक्षात ठेव. आणि तसं बी ना या खोलीमध्ये माझ्या आणि गोपाळ शिवाय यायला कोणालाही परवानगी नाही, त्यामुळे इथं नाक खुपसू नको. चल निघ. म्या कशाला नागबिक खुपसू, तुम्ही फक्त काम कसं करताय ते बघायला आले होते. कोण आहेस कोण तू? कारण मालकी नाही का इथली तू? अगं आमच्या घरामध्ये ना माझी आई, माझ्या 2 बायका, माझी पोरं यांनी कधी बी ना माझ्याशी व्यवहाराची भाषा केल्याची हिंमत केलेली नाही. आणि तू कोण आहेस ग? तू माझ्या घरात राहते, सांगू का गोपाळला? नाही तर तीन हाकलून घरात. नाही सॉरी, चुकलं माझं. म्हणजे मी असं काही बोलायलाच नव्हतं पाहिजे तुम्हाला.
म्हणजे बाबांनी एकदम बरोबर काम केलंय, योग्य व्यक्तीवर जबाबदारी सोपवली आहे. तुम्ही खरं काम माहिती. पण मी काय म्हणते आप्पा, तुम्ही मगाशी असं का म्हणालात की कोण आहेस कोण तू? मी कोणीच नाही लागत तुमची. म्हणजे तुम्ही माझे चुलते, मी तुमची पुतणी नाही लागत, आपलं काहीच नातं नाही आहे. नाही म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे का, तुमच्यावर बाबांनी जी जबाबदारी दिली ना ती तुम्हीच स्वीकारा. पण कसं आहे ना, तुमच्यावर आता एक खजिना सांभाळायची जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही खजिनदार झालात, परत तुम्हाला शेतीची कामं आहेत, तुमच्या बायकांकडं, तुमच्या आईकडं, तुमच्या पोरांकडं, नातवांकडं, शेतीकडं, तालमीकडं, सगळीकडं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. कुठल्या कुठल्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारणार आहे तुम्ही. माझं काय म्हणणं माहिती का, तुम्हीच खजिनदार राहा, मेन खजिनदार तुम्हीच. पण कधीतरी मी असिस्टंट म्हणून काम करते ना तुमच्यासोबत. म्हणजे कधी तुम्ही जर थकलात वगैरे तर तुम्ही बिंदास मला सांगा, डिंपल तू लक्ष दे, मी लगेच लक्ष दे. कशी वाटली डीप? या असल्या अप्रतप्रीची ना मला गरज नाही. माझ्या पोराचा आश्रम आहे, त्याचं समज जे आहे ना ते माझंच आहे. त्याच्यामुळे मला या गोष्टीची काही बी गरज नाही. तू आता निघित ना, नाही तर तुला आश्रमात पण बाहेर काढायचं गोपाळला सांगतो. बरं वाटतं आता? चमत्कार. हात बघू हातात. काही बोलायचं होतं का यांच्याशी? हो, महत्वाचं बोलायचं होतं. माझ्याशी बोल, मला सांग, मी सांगते त्यांना. नाही नाही, त्यांच्याशीच बोलायचं होतं. अगं पण ते कामात आहेत ना, तू माझ्याशी बोलू शकतेस. नाही हो बाबा, या. माफ करा, त्या आजींमुळे आपल्याला बोलता नाही आलं. बोला, काय म्हणत होता? बाबा ते मी आपलं एक्सक्यूज मी, सॉरी, म्हणजे मला बाबांशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही नंतर येता काय? हां प्लीज प्लीज, अर्जंट आहे. बाबा आप्पा तिजोरीच्या खोलीत गेलेत. कसं लक्ष ठेवणार आहे त्यांच्यावर? परत म्हणू नका मी सांगितलं नाही म्हणून. पाण्यातलं मासं किती पाणी पितो नाही आपल्याला पण कळत नसतं. बाकी तुम्ही बघून घ्या काय करायचं आता.